हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे सेकंड डे आणि आज आहे सवासणीचं जेवण. ॲक्च्युली आम्ही त्याच्यासाठीच गावाला आलो होतो, की आमच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये म्हणजे आखाड महिन्यामध्ये सवासणीचं जेवण करतात. सो आज त्यांचं सगळ्यांचं जेवण आहे. मस्त असं छान पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही करणार आहोत. सकाळी मस्त मस्त उठून अंघोळ वगैरे झालेल्या आहे सगळ्याच्या आणि बऱ्यापैकी आमची स्वयंपाकाची तयारी पण झाली. पण त्याआधी तुम्हाला छान वातावरण दाखवते गावचं. सो बघूया आता मी स्वयंपाकाला तर तयारी केली आहे आणि आजचा अख्खा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो कनेक्टेड राहा आणि कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर पटकन बघा. मी खाली तर त्याला टॅग करतेच. सो चला मी पटकन दाखवते की आम्ही ऑलरेडी डाळ वगैरे शिजायला टाकली होती आणि चाय वगैरे पितो आणि स्वयंपाकाला तयारी करतो. इथे एका बाजूला मस्त अशी पुरणाची डाळ शिजते, एका बाजूला मस्त कुकर लावून दिला तो भात पण होईल. आमची बऱ्यापैकी तयारी झाली आहे आणि मला आता सासवीला अंघोळ घालायला वेळ नव्हती. सो यांना मी सांगितलं की तिला अंघोळ घाला आणि दोघांनी मस्त बाहेर टाकीच्या अंघोळ करायची मजा घेतली आणि बऱ्यापैकी स्वयंपाक करून झालेला आहे. सो आता थोडाच वेळ आहे. गावाला बायका लवकर जेवतात. सो त्यांच्यासाठी ना लवकर स्वयंपाक करायला लागतो. सो आमचा बऱ्यापैकी स्वयंपाक झाला. फक्त पुरणपोळी करायची. बाकी सार भात वगैरे सगळं झालेलं आहे. सो आता इथे मी कुरडई तळते कारण आमच्याकडे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये कुरडई नसेल तर तो स्वयंपाक अपूर्ण असतो. सो आमची फॅमिली जास्त जास्त मोठी असल्यामुळे आणि सवासणी पण म्हणजे येणार होत्या. सो त्यांच्यासाठी भरपूर अशा कुरडया तळायच्या होत्या. सो पहिले तर मी मस्त कुरडया करून घेतला. तोपर्यंत सोनल काही भांडी वगैरे शोधत होती कारण भरपूर माणसं येणार आहेत. आम्ही काही ठेवून दिलेली भांडी, ताटं वगैरे असं शोधत होतो. आणि साशवी आता काय करणार निवदाच्या आधीच तिला खायला घातलं होतं. मस्त कुरडई तिची फेवरेट आहे. त्यामुळे ती एवढं मोठं ताट घेऊन मस्त कुरडई एन्जॉय करत होती. तेवढ्यातच मस्त सोनालीने पुरणपोळी करायला घेतली आणि मी त्याच तेलामध्ये छान अशी भजी तळत होती. तेवढ्या सगळ्या बायका आल्या आणि त्यांना मस्त असं ताटं वगैरे करून दिले. हळदी कुंकू वगैरे केलं, ओटी वगैरे भरली आणि मस्त बायकांनी छान असं जेवण केलं. गावाला सगळ्या बायका लवकर जेवतात कारण त्यांना दुपारी शेतामध्ये कामाला जायचं असतं. खूप छान कार्यक्रम झाला होता आणि मजा पण खूप आली. दरवर्षी तर आम्ही ॲक्च्युली मुंबईलाच करत असतो हे, पण ह्यावर्षी आम्ही गावाला यायचं ठरवलं होतं कारण मजा येते कधीतरी काही कार्यक्रम गावाला केले की छान वाटतात आणि पूर्ण फॅमिली तर आम्ही एकत्र असतोच. पण हा जो काय भांड्यांचा राडा झाला होता त्यात मला कावळा पण मदत करायला आलेला की चला मी तुला भांडी घासू लागतो. पण असो चला सगळ्यांनी मस्त असं जेवलं आणि एका छान कार्यक्रम झाल्याचं समाधान होतं. आणि एवढी सगळी भांडी घासत होती आणि साशवीचं बघा काय चाललं. तिला ती नवी घेतलेली सँडल घेऊन चालत जायचं होतं. सोनलने पण घरातलं झाडू वगैरे मारून घेतला. तोपर्यंत मी भांडी घासायला सुरुवात केली होती. मग सोनल पण मला मदत करायला आली आणि आम्ही एवढी सगळी भांडी छान अशी घासून घेतली. आता मोठा कार्यक्रम होता त्यामुळे भांडी भरपूर निघतातच. पण गावाला मजा येते काम करायला. सगळं मोकळं वातावरण असतं, पाणी भरपूर असतं आणि छान वाटतं. सो बऱ्यापैकी कार्यक्रम खूप छान झाला होता. सो मस्त असं सगळ्या बायकांचं जेवण वगैरे झालंय आणि जस्ट आमचं सगळं काम आवरलेलं आहे. भांडी वगैरे सगळी घासून मस्त असं काम झालेलं आहे आमचं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि उद्या आम्ही वटमाई देवीच्या पाया पडायला जाणार आहे आणि तिकडे डोंगरावरती थोडासा ट्रेक पण होणार आहे. सो उद्याच्या व्लॉगसाठी नक्की कंटिन्यू राहा आणि हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चला तर भेटूया उद्याच्या व्लॉग. बाय बाय.